किल्ले रायगडावर आणलेली वाहनं भंगारात. राष्ट्रपतींसाठी आणलेली यांत्रिका वाहनं पडली आहेत अडगळीत. 2 वर्षांपूर्वी देशाचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर आले होते. यासाठी रेड कार्पेट अंतरण्यात आलं होतं. राष्ट्रपती महोदयांसाठी थेट गडावरच हेलिपॅड तयार केलं जात होतं. मात्र शिवप्रेमींनी जोरदार विरोध केल्यानंतर हेलिकॉप्टर पाछाडला उतरले. होळीचा माळ ते महाराजांची समाधी हे अंतर थोडं जास्त असल्याने राष्ट्रपती यांच्या दौऱ्यादरम्यान वाहनं किल्ले रायगडावर आणण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही दोन्ही वाहनं वापरात नसल्यानं ती गडावरच धूळ खात पडली आहेत. अडगळीत बंद पडलेल्या या वाहनांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोरेगावकर यांनी. हिंदवी स्वराज्याची राजधानी अशी जगभरात कीर्ती असणाऱ्या किल्ले रायगडावरती 2 वर्षांपूर्वी देशाच्या राष्ट्रपतींचा दौरा होता. स्वराज्याची राजधानी पाहणे राष्ट्रपतींना सोयीचं व्हावं म्हणून अनेक सुविधा किल्ले रायगडावरती उपलब्ध करण्यात आल्या. त्यापैकीच एक महत्वाची सुविधा म्हणजे किल्ले रायगडावरती यांत्रिकी मोटार वाहन आणण्यात आली होती. आपण दृश्यांमधनं पाहू शकताय. हीच ती 2 वाहनं आहेत जी राष्ट्रपतींना किल्ले रायगडावरती फिरणे सोयीचं होईल यासाठी किल्ले रायगडावरती आणण्यात आली होती. 2 वर्षांपासून ही दोन्ही यांत्रिकी वाहनं धूळ खात पडलेली आहेत, ज्याच्याकडे ना पुरातत्व विभागाचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष आहे. लाखो रुपयांचा खर्च या वाहनांसाठी करण्यात आला होता. ही वाहनं आजचा गायत या ठिकाणी अडगळीत धूळ खात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या वाहनांची पार दुरावस्था झालेली आहे. ही वाहनं आता किल्ले रायगडावर खाली नेणार कसं हा एक आव्हानात्मक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही वाहनं याच ठिकाणी आहेत. मात्र या वाहनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे प्रशासनाचं, राज्य सरकारचं, आणि त्यामुळे लाखो रुपये खर्च करून किल्ले रायगडावरती व्हीआयपींसाठी आणलेली ही सुविधा आता धूळखात पडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.